नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा उन्हाळा जाणवत नाही आहे, असं वाटते की पावसाळा सुरू झालेला आहे. म्हणून थोडंसं बाल्कनीमध्ये टाईमपास करत होते तर लक्षात आलं की स्वयंपाक करायचं बाकी, कारण आज किमू मॅडमचा उपवास होता आणि उपवासासाठी काय बनवायचं हे विचारण्यासाठी खाली आले होते. पण किमूने कुकर वगैरे लावून ठेवलेला होता आणि पप्पासुद्धा भाजी बनवणार होते, तर काम माझ्या एकटीवर पडणार नव्हतं. आम्ही थोडं थोडं मिळून असं काम करणार होतो. तर ही जी तयारी सुरू आहे ती मी डाळीला फोडणी देत आहे आणि त्याचीच ही तयारी सुरू आहे, कारण संध्याकाळचे 7 वाजलेले होते आणि उपवास असल्यावर आपल्याला जरा जास्तच भूक लागते. आणि किमूचे सुद्धा सोमवारचे उपवास असतात, ती सुद्धा दिवसभर काहीच खात नाही, त्यामुळे संध्याकाळ झाली की थोडीशी भूक लागल्यासारखी होणं साहजिकच आहे. तुम्ही भरली का माझ्यासाठी डाळ? हे घे नाही पप्पा, तुम्ही भरली का? मला तुरीची डाळ देणार होती तुम्ही. बघा या डाळीचा ना सुगंध एवढा छान येतोय ना, कारण ही आमच्या शेतातली डाळ आहे. ही तुरीची डाळ ऑर्गॅनिक, पॉलिशवाली डाळ नाही, त्यामुळे हिची जी रिअल टेस्ट आहे ना एकदम भारी लागते या डाळीची. नाही, घट्टच ठेव. मी डाळ जास्त तेवढ्यासाठी डाळ जास्त टाकली, सगळ्यांना पुरे घट्ट ठेवली तरी. बघ इकडे ये ना, हे बघ परफेक्ट ना. किमू मॅडमला घट्ट डाळ आवडते म्हणून आज घट्ट डाळ. पप्पा काय बनवतात? पप्पांची युनिक स्टाईल आहे. पप्पांची युनिक स्टाईल आहे. बघ, कांदा आधी भाजून घेतला, स्ट्रीट वर बनवतात ना तशी स्टाईल. कांदा आधी भाजून घेतला, थोडासा लालसर झाला आणि लगेच बाजूला चिपकून टाकला. ही पप्पांची स्टाईल आहे. पप्पा पिठलं पण असंच करतात. कांदा कच्चा समझे समझे. तो गाइस, भांडे बर्तन का काम घर पे और बाहर भी चालू है. कोणाला पप्पांनी आणले होते. पप्पा ते जळून चाललंय. पप्पा स्टाईल अशीच असते, धाबा स्टाईल बनवता पप्पा सगळं काही. मस्त ना. किती सर्दी मला पण लागली की काय. काय म्हणतेस? डाळ भात काय खाते? डाळ भात खूप झालाय. बनला ना. यम्मी पप्पा. पप्पाच्या हातच्या भाज्या म्हणजे काही बनवा भारीच लागतात. पप्पा म्हणताय सरक बाजू. मीठ टाकलं का? काय करते? थोडंसं नैवेद्यासाठी भात बाजूला काढते. नैवेद्यासाठी बाजूला ठेवते मी. याच्यातच थोडीशी भाजी रेडी झाली की टाकून दे. मग पप्पांनी पातळ भाजी केली, भाकरी चालली असते आपल्याला. घट्ट होईल ना ती, बटाटा शिजेल अजून. थपथपीत बटाट्याची भाजी. चल हे प्लेट वाढून ते मागूला. हो, हे घ्या मॅडम, घ्या मॅडम. जरा पप्पा आता काय करायचंय? अय्या पप्पा माझ्या लक्षातच नाही. पीठ मळायचंय ना अजून मला. बरं, मळते पीठ. पप्पांचं तर काम झालं बाबा. पप्पा स्वतःची कामं पटापट आवरून बसून जातात.
तर झालं असं की मी शूट करत होते व्लॉगसाठी आणि अचानक लाईट गेली, कारण वातावरण तुम्ही बघू शकता खूप जास्त विजा वगैरे चमकत होत्या आणि त्यामुळे मग लाईट गेली असेल आणि त्यानंतर पाऊसही यायला लागला थोड्या वेळानंतर. तर मी जे काही शूट केलं ते माझ्याकडे सेव्ह होतं, पण मला व्हिडिओ पोस्ट करता आला नाही कारण लाईट गेल्यामुळे नेटवर्क नव्हतं आणि बराच वेळ लाईट न आल्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करता आला नाही. तर मी काय केलं आहे ना की 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र ह्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, म्हणजे दोन्ही व्हिडिओ मर्ज करून मी हा व्लॉग पोस्ट करत आहे. तर हा जो तुम्ही आता बघताय तो व्लॉग अगोदरच्या दिवशीचा आहे, म्हणजे सोमवारचा आहे, आणि अर्धा व्लॉग जो आहे तो मंगळवारचा आहे. तर अशा प्रकारे दोन्ही व्लॉग एकत्र करून मर्ज करून मी आजचा व्लॉग पोस्ट केलेला आहे. तर ही आहे पप्पांनी बनवलेली कांद्याची पात, जी माझी एकदम फेवरेट आहे भाजी आहे. आणि ही आत्ता बनवलेली, ही दुपारी बनवली होती, ही आत्ता बनवली आहे रेड बटाटा, लाल बटाट्याची भाजी. आणि ही चपाती ही किमूने बनवलेली आहे. शेपवर जाऊ नका, चपाती खूप नरम आहे. शेप एकदम भारी आहे त्याचा, एंटिक, पण चपाती खूप नरम आहे, सॉफ्ट वाली चपाती. तर आता जेवायला सुरुवात करते. तिखट झाली का भाजी? तर मंगळवारी रात्री आम्ही पुन्हा डोंबिवलीला येणार होतो आणि त्यासाठीच माझी दिवसभर धावपळ सुरू होती. सामानाची बांधाबांध वगैरे सर्व सुरू होतं आणि हे बघा एवढं सामान माझं झालेलं आहे. त्याच्यामध्ये माझे कपडे वगैरे, त्यानंतर तांदूळ, गहू, ज्वारी मी सगळंच इकडून घेऊन जाते, कांदे वगैरे पण घेऊन जाते. त्यामुळे आमचं आहे ना बऱ्यापैकी शेतातलं असतं, त्यामुळे पप्पा मला देतात. पापड, लोणची, मसाले सगळं मला पप्पा देतात. तर हे सगळं मी आता त्याचीच बांधाबांध करत होती, पॅकिंग करत होते. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडा वेळ बाहेर येऊन टाईमपास करत होतो, तर आम्हाला जेरी दिसली. जेरी आमच्या बाजूच्या मावशींची मांजर आहे आणि खूप क्यूट आहे ही. डोळे बघ ना तिचे डोळे. जेरी जेरी हलवते बघ, ते काय हलवते? ते आवाज येतोय ना पक्ष्याचा कोणत्या तरी. हे ऐकतं, हे कसं कळतं? काय करते दीदी? अगं नेल पेंट लावते, खूप दिवस झाले नेल पेंटच नाही लावली ना. हो का? हे आपले खालचे कव्हर का नाही टाकले इथले, याच्यावरचे? टाकते आता टाकते. ओके. धुवायला काढले होते ना पप्पांनी. अच्छा, आता टाकते. ठीक आहे. मग चाललीस आज रिटर्न? आज फॉर अ चेंज दीदीचा फोन मी हॅक केलेला आहे. चाललीस रिटर्न? मग काय फील होतंय? किती दुःख होतंय, किती रडू येते? बादल्या आणू रडण्यासाठी? रडू नाही. मग डोळे का लाल झाले? तिकडे बघ बघ, डोळे बघ कसे झाले रडू रडू. जाऊ दे, नको रडू. मी येणार आहे डोंबिवलीला. मोमोज खायला नाही. हा, मोमोज खायला. हो. छान आहे गं नेल पेंट. छान आहे ना? एकदम मस्त आहे. कुठून घेतली? नाही का, ऑनलाईन मागवलेली मी ऍक्च्युली. मस्त आहे आणि कलर तर एकदम भारी आहे. है ना? हाताला पण लावायला पाहिजे. चहा ठेवते का दीदी? हा ठेवते ना. बोर होत आहे जामच. तलपाली आहे जाम. हो ना, ऍक्च्युली आज आणि गोकुळचं दूध मागवलंय. हा, गोकुळ बेटर आहे ना? हा, गोकुळचा चहा छान लागतो. छान लागतोय ऍक्च्युली, छान लागतोय. पप्पांची वाट बघायची का? हा, मी काय म्हणते, आपण आहे ना पप्पांना पण ठेवूया का चहा? मला वाटत नाही पप्पा घेतील चहा आता. आपण पिऊन घेऊया चहा. ठीक आहे, चालेल, ठेवते लगेच. तुला हवाय चहा? ठीक आहे. याच्यावर बेडशीट वगैरे टाकायचं आहे ना पण अजून. हा, मी घेते टाकून. मग तुला कसं वाटतं तू चालली? मला नाही जावं असं वाटत आहे. ब्रश पासून सगळंच बेस्ट आहे. हो ना ऍक्च्युली. अरे नाही का, खरंच मस्त. गाईस तुम्हाला पाहिजे असेल तर हे ते प्रोडक्ट आहे. ऑनलाईन शॉपिंग बेस्ट ऑप्शन आहे. कसं दिसतंय? ऍक्च्युली छान दिसतंय ग. मी ना झुडिओची वापरत होते, पण आता मी घेऊन बघितली. लॉंग लास्टिंग आहे ना ही. ऍक्च्युली मी पण हे लावून खूप दिवस झालेत आता. माझी ही नाही निघालेली. दाखव दाखव. हे बघ. आणि कलर एकदम भारी आहे. त्याच्यामध्ये ना असे काहीतरी डॉट डॉट आहे ना, डार्क कलरचे, ब्लू कलरचे. ते अजून छान तुझे दिसतात. जवळून दाखव, असं दिसत नाही. 2 मिनिट तुझ्यावर फोकस होतोय. हा, आता बघ. छान वाटतं. हा, छान वाटतंय. किमू, ही अंगठी आहे ना, हा, ही मला अशी वेगळ्या डिझाईनची करायची होती ग, पण नाही जमलं यावेळेस. नेक्स्ट टाइम करेल मी. कोणती अंगठी? अच्छा, ही सोन्याची. अच्छा, खूप लूज पण होते. हा, जाऊ दे. असे छान दिसतात ना हातात. मस्त वाटतात एकदमच. या बोटातली पण अंगठी रिपेअरिंगला टाकली ती. हो. चांदीवाली ती
मोतीवाली. कोणत्या करंगळीतली? मोतीवाली. अच्छा. ती पप्पांना उद्या देणार आहे तो. मग ते कसं घेतील बघ, तू कसं घेशील पप्पांकडून? पप्पांना मी सांगेल तुम्ही डोंबिवलीला याल तेव्हा घेऊन या. तुम्ही गणपतीला या ना डोंबिवलीला. येऊ ना पप्पा आणि मी. गणपतीला या. चल किमू, चहा ठेवते तुला. शेवटचा चहा माझ्या हातचा. हो. लास्ट चहा माझ्या हातचा पिऊन घे. ठीक आहे. मग नेक्स्ट तू ये ना डोंबिवलीला. हा येते ना, मी येणार आहे. किमू होम टूर करायचंय आपल्याला. खूप डोंबिवलीच्या घराचा. खूप जण, खूप माझे व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स बोलत होते की होम टूर कर. तर ना तू जर आलीस ना मला हेल्प करायला तर एकदम मस्त होम टूर करता येईल आपल्याला. तर तू डोंबिवलीला ये एक दिवस. तुला पण तुझं काम करायचंच आहे ना, काही काम आहे ना मुंबईला, तेव्हा तू घरी ये. मग आपण होम टूर मस्त शूट करूया. चालेल. तोपर्यंत काही चेंजेस करायचे ते मी करून घेते. करून घे सप्टेंबर मध्ये, दिवाळी गणपतीच्या आधी. चालेल. बेटर. व्हेन्यू घेऊनच येऊ मम्मी आणि पप्पा. चल ठेवू शहा मग. हो ठेव तू. घेतलास? चाललीस? बाय. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर मदर ॲज वेल, युअर फादर ॲज वेल. रडू नको. रडतेस काय? ठीक आहे. काय म्हणताय पप्पा? ए दीदी तू घेन तुझं करून रिच्युअल. या बाहेर पप्पा. स्कार्फ बांधून घे मला कॅम. चल की माई. बाय 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 बाय. काळजी घे तुझी. पप्पांची पण. पप्पा बाहेर पडू दे. यशवंत व्हा, यशवंत व्हा, यशवंत व्हा, सगळेवंत व्हा, पंत होऊ नका. माऊ पाय पड बाबांच्या. हा त्याशिवाय पैसे मिळणार नाही. ठेवायला दे, हरून टाकशील. 1000 500 त्याच्या आधी. किमू मावशीला बाय कर. केलं ऑलरेडी. अरे हात दे. रडू नकोस जास्त. चल किमू. हो. काय कपडे घेतले? अय्या घेतले ना तू? घेतले का विचारते. घेतले सगळे घेतले. कालपासून बांधून ठेव. ए नाही स्किन वाली जीन्स. घेतली की पण. अगं घेतली आहे. चल. आणि राहिलं तर बाबा पाठवून देतील. पप्पा गणपतीच्या वेळेला या तुम्ही आणि किमू. हा आणि तंबाखू कमी खा. हा बर का. चला रडू नका. चला. नाही आम्ही नाही रडत बाबा. माझी बाई माझी बाई पण चल की चला बाय. हा जा हळूहळू जा बरं का. तुम्हाला 4 तास लागतील. नाही हा 2.5 तास दाखवतात. हो रोड चलो बाय बाय. पप्पा गणपतीला या. हो येतो. तू पण ये. बाय बाय. चला बाय बाय बाय. घेऊ पप्पांना घेऊन ये. आतापासून प्लॅन करतो ते ऐकते. बाय पप्पा. हे असं काय हे काय बाय बाय. एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती की कोणत्याही स्त्रीला सासरी कितीही सुख असलं तरी माहेर सोडताना तिला थोडंफार काळजात असं धस्स झाल्यासारखं होतं किंवा थोडाफार असं त्रास होतोच. तसंच मला पप्पांना आणि किमूला सोडताना होत होतं. म्हणजे ॲक्च्युली मी चेहऱ्यावर दाखवत नव्हते पण थोडंसं वाईट वाटतंच त्यांना सोडून जाताना. पण काय आहे ना, हा नियम आहे सृष्टीचा आणि आपल्याला तर तो पाळावाच लागणार आहे. तर निघालेलो होतो आम्ही रस्त्याने आणि इगतपुरीच्या दरम्यान आम्हाला खूप जास्त धुकं मिळाली. म्हणजे रस्त्यावर पूर्णच चारी बाजूला धुकं पसरलेली होती. त्यामुळे एकदम भारी वाटत होतं. म्हटलं चला पटकन शूट करून घेऊया. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.